नमस्कार, मी अशोकराव टावरे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे। आज पुणे जिल्ह्यातील महसूल खात्यातील जी दिरंगाई किंवा अनियमितता गैरकारभार याबाबत आम्ही कालपासून येथे आंदोलन करत आहे आणि त्यामध्ये अनेक महत्त्वाचे असे समाजाचे किंवा वैयक्तिक नागरिकांचे विषय आहे। आज चांदवली तालुका खेड येथील गट नंबर 126 बाबत तत्कालीन तहसीलदार यांनी अनाधिकाराने भोगवटा 2 मधून भोगवटा 1 ची कार्यवाही केली आणि त्यामुळे 107 भूखंडधारकांनी तिथे भूखंड घेतले आणि त्यांची फसवणूक झाली आणि याबाबत त्यांची अवस्था आज रस्त्यावर आल्यासारखी आहे आणि गेली 6 वर्ष तत्कालीन तहसीलदाराने अनाधिकाराने करूनही त्यांच्यावर कोणती कारवाई केली नाही। शासनाने 3 पत्र देऊनही जिल्हाधिकारी आज त्यावर कारवाई करत नाही किंवा शासनाला अहवाल पाठवत नाही। काल जिल्हाधिकारी पुरी साहेबांची भेट घेतली असता त्यांनी तातडीने कारवाई करतो असे आश्वासन दिले, परंतु आश्वासन न मानता त्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यामुळे आम्ही जे आहे आंदोलन सुरू ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे दुसरा जो विषय आहे, आपल्या शेजारी असलेले जे सुदामराव बोरकर हे दिव्यांग व्यक्ती आहे आणि त्यांचा एक जमिनीचा एक मोठा विषय आहे आणि त्याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांनी 2017 मध्ये आदेश पारित केलेला आहे आणि त्यामध्ये उपविभागीय अधिकारी प्रांतखेड यांचा जो आदेश त्यांनी रद्द केलेला आहे आणि त्या आदेशानुसार त्या संबंधित जे प्रतिवादींची जी नावं 7/12 उतार्यावर लागलेली आहे ती वगळली पाहिजे। तसेच अप्पर जिल्हाधिकारी आणि अप्पर आयुक्त यांनी जे आदेश दिलेत त्यामधील जे त्यांनी मांडलेले निष्कर्ष आहेत त्याची तपासणी तहसीलदारांनी करून त्याबाबतचा आदेश पारित करायचा आहे। नोव्हेंबर 2025 मध्ये तहसीलदार खेड यांच्याकडे सुनावणी पूर्ण झालेली आहे, परंतु यामध्ये अशा काही चर्चा होत आहेत की राजकीय दबाव पैशाचा वापर करून निकाल फिरवण्याचे प्रकार होऊ शकतात आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करीत आहे। त्याचप्रमाणे आज गणेश मोरे जे जातेगाव तालुका शिरूर येथील आहेत त्यांच्या बाबत तर जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी स्पष्ट तो निर्णय घ्यायचा होता, कारण उपअधीक्षक भूमी अभिलेख शिरूर यांनी 2021 मध्ये सविस्तर अहवाल पाठविला होता, परंतु त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही। शासनाने लेखी पत्र दिलेले आहे आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजूनही खाली पत्रव्यवहार करत नाही किंवा तातडीने मागील पत्रानुसार त्यांनी कारवाईचे आदेश दिले पाहिजे आणि त्यामध्ये पुनर्वसनाबाबत झालेल्या ज्या त्रुटी आहेत त्या वगळल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे। असे विविध प्रकारचे विषय आज आपण पाहतो किंवा 155 च्या एका दुरुस्तीबाबत उपविभागीय अधिकारी प्रांतखेड यांनी पत्र पाठवूनही अहवाल गेलेला नाही। काल अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत साहेबांची भेट झाली, त्यांनी तहसीलदारांना फोन केले, तसेच पुरी साहेबांनी सुद्धा व्हॉट्सअपवर उपविभागीय अधिकारी प्रांत यांना मेसेज पाठवले। त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी जे कुळ कायद्याचे आहेत टिडेकर साहेब त्यांनी सुद्धा स्पष्टपणे पत्र प्रांतखेड यांना दिलेलं आहे आणि आपण आज पाहतो एका प्रकरणी तर उपविभागीय अधिकारी प्रांतखेड यांनी एकाच प्रकरणात 2 आदेश दिलेले आहे। अनेक प्रकरणी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात, निकाल लवकर लागत नाही आणि त्यामुळे जो झालेला अन्याय आहे त्याला काहीतरी वाचा फोडली पाहिजे। यामुळे आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करीत आहोत आणि जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सोमवार दिनांक 6 एप्रिल पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करणार आहे, याची नोंद घेतली जावी। धन्यवाद।